वही इंसान रेकॉर्ड तोड़ता है जिसके रगों में खून नहीं जुनून दौड़ता है. किती मोटिवेशनल सेंटेन्स आहे ना हे. अशाच ताकदीने आपण जर आपल्या वाटचालीवर चाललो तर आपल्याला सक्सेस नक्कीच मिळेल. असाच पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्या सक्सेसबद्दल असला पाहिजे. सक्सेस नक्कीच आपल्याजवळ येतं आणि आपल्याला जे पाहिजे आयुष्यामध्ये ते नक्कीच आपल्याला मिळत असतं. वेलकम बॅक इन अवर चॅनल. ह्या चॅनलमध्ये आपण शिकत आहोत इंग्लिश, तेही अगदी सोप्या पद्धतीने. ती सोपी पद्धत अशी आहे की आपण जी काही मराठीतून किंवा आपली जी काही बोलीभाषा असते त्यातील सेंटेन्स घेऊन आपण ती इंग्लिशमध्ये कशी वापरायची, कशी इंग्लिशमधून बोलायची ते आपण शिकणार आहोत. कशीही आपल्याला इंग्लिश येऊ द्या, चुकीची येऊ द्या, तुटकी फुटकी कशीही इंग्लिश येऊ द्या, पण इंग्लिश बोला तुम्ही. तुम्हाला सांगते ही जी पद्धत आहे ती पद्धतीने तुम्हाला नक्कीच तुमचं इंग्लिशचं जे काही ड्रीम आहे, इंग्लिश शिकण्याची जी काही तुमची इच्छा आहे ती नक्कीच तुम्ही पूर्ण करू शकता. त्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्हाला इंग्लिश बोलणं गरजेचं आहे. बोलणं म्हणजे चुकीची येऊ द्या, कशी येऊ द्या, जेव्हा तुम्ही सारखं बोलाल ना तेव्हा नक्कीच तुम्ही त्यामध्ये परफेक्ट व्हाल. आपण हिंदी कसं शिकतो, आपल्या कानावर सारखी ती शब्द पडत असतात आणि त्याच्यानंतर आपण हिंदी शिकतो. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि यासाठी काही रूल्स मी बनवलेले आहेत. ते रूल्स मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगेल. ते रूल्स कंपल्सरी फॉलो करायचे आहेत आणि आपली इंग्लिशची जी काही जर्नी आहे ती आपण लवकरच अचीव करणार आहोत त्या रूल्स थ्रू. तर आपलं पहिलं सेंटेन्स आहे, मला दोष देऊ नको. मला दोष देऊ नकोस. त्यासाठी आपण इंग्लिशमधून काय यूज करणार? डोंट ब्लेम मी. ब्लेम मीन्स दोष. डोंट ब्लेम मी. नेक्स्ट आहे, मला उत्तर पाहिजे. मला उत्तर पाहिजे. आय नीड ॲन्सर. आय नीड ॲन्सर. हे तुझ्यासाठी आहे. हे तुझ्यासाठी आहे. आपण जर सपोज आपली फर्स्ट सॅलरी झाली आणि आपण एक छानसं गिफ्ट घरी घेऊन गेलो आपल्या पॅरेंट्ससाठी आणि आई विचारते की बाळा हे काय आहे, तर आपण काय बोलतो की हे तुझ्यासाठी आहे. तर किती आनंद होईल ना खरंच. असं आपण जर आपली सॅलरी झाली आणि आपल्या पॅरेंट्सला गिफ्ट घेऊन गेलो तर नक्की करा, खूप आनंद मिळतो. आपण त्यांच्यामुळे आज आहोत, जे काही आहोत ते त्यांच्यामुळेच आहे. तर हे तुझ्यासाठी आहे. यासाठी आपण काय यूज करणार इंग्लिशमधून? इट्स फॉर यू. इट्स फॉर यू. नेक्स्ट आहे, माझ्यासोबत परत बोलू नकोस. माझ्यासोबत परत बोलू नकोस. दोन मैत्रिणींचे भांडणं झाले तर आपण दुसरी मैत्रीण काय बोलते की हे तू माझ्यासोबत परत बोलू नकोस हां. तर त्यासाठी आपण काय बोलणार? डोंट टॉक टू मी अगेन. डोंट टॉक टू मी अगेन. आणि जर ती मैत्रीण बोलली की जशी तुझी इच्छा, ओह कसं वाटेल ना आपल्याला. असं असं जर आपण रागात बोलतो की डोंट टॉक टू मी अगेन आणि ती बोलली की ॲज यू विश, तर किती वाईट वाटेल ना. तर जशी तुझी इच्छा, तर त्यासाठी आपण इंग्लिशमधून काय यूज करणार? ॲज यू विश. ॲज यू विश. नेक्स्ट आहे, मला असे वाटते. मला असे वाटते की आता सपोज ती मैत्रीण बोलली की मला असं वाटतं की जाऊ दे तू माझ्यासोबत बोलत. तर काय होईल ना, किती छान सेंटेन्स आले आहेत ना, एकदम फनी. तर मला असे वाटते त्यासाठी आपण इंग्लिशमधून काय यूज करणार? सेंटेन्स आय थिंक सो. आय थिंक सो. नेक्स्ट आहे, मला सोड किंवा सोड मला. मला सोडसाठी काय यूज करणार आपण? लिव्ह मी. लिव्ह मी. नेक्स्ट आहे, वेळेत ये. आता सपोज आपण कुठेतरी चाललो आहे मार्केटमध्ये आणि आई आपल्याला बोलते की बाळा तू वेळेत ये. तर त्यासाठी आपण काय यूज करणार? वेळेत येसाठी कम ऑन टाईम. कम ऑन टाईम. नेक्स्ट आहे, हे खूप महाग आहे. हे खूप महाग आहे. तर त्यासाठी काय सेंटेन्स यूज करणार इंग्लिशमधून आपण? इट्स व्हेरी कॉस्टली. इट्स व्हेरी कॉस्टली. तुझ्या लक्षात आहे का? तुझ्या लक्षात आहे का? सपोज बड्डे आहे कुणाचा तरी फॅमिलीमध्ये आणि आपले फॅमिलीवाले विसरले आणि आपण त्यांना बोलतो आहे की तुझ्या लक्षात आहे का आज काय आहे? तर तुझ्या लक्षात आहे का साठी आपण काय यूज करणार? डू यू रिमेंबर. डू यू रिमेंबर. ओके. बघा खूप सोपी सेंटेन्स आहे. तर ही सेंटेन्सचा तुम्ही हवं तर स्क्रीनशॉट तुम्ही क्लिक करू शकता. ओके. तर ही सेंटेन्स ना आपले परफेक्ट करण्यासाठी, पाठ करण्यासाठी, बाय हार्ट करण्यासाठी आपण काही कंपल्सरी रूल्स फॉलो करणार आहोत. तर त्यातला पहिला रूल आहे की ही जी सेंटेन्स आहे ही एक आपण इंग्लिश शिकण्यासाठी एक नोटबुक करा आणि त्या नोटबुकमध्ये ही सगळी सेंटेन्सेस नोट डाऊन करा. नेक्स्ट रूल आहे, ही सेंटेन्सेस लाऊडली रीड करायची आहेत 4 ते 5 टाईम्स. ओके. रीड इट लाऊडली
4 to 5 टाइम्स. नेक्स्ट आहे यूज अबोव सेंटेन्सेस डेली व्हाईल टॉकिंग. जेव्हा कधी पण आपण बोलतो ना, आता सपोज वेळ येते साठी काय आहे कम ऑन टाईम, आपण कोणाला तरी बोलतो की वेळ येते, तर त्या इन्स्टेड ऑफ वेळ येतेऐवजी आपण काय बोलू शकतो की कम ऑन टाईम. ओके. तर ही जी सेंटेन्स आहे ना ती तुम्ही नक्की ट्राय करा आणि इंग्लिशमधून बोलण्याचा, आणि बघा आपली ही जी रूल्स आहेत ह्या रूल्स थ्रू जर आपण गेलो तर आपली जर्नी आपण लवकरच अचीव करणार आहोत. जर चॅनलवरती नवीन असेल तर मी आजपर्यंतची जी काही व्हिडिओज अपलोड केलेली आहेत ती एकदा सगळी व्हिडिओची सेंटेन्सेस तुम्ही नोट डाऊन करा आणि त्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मेहनत असते याच्या पाठीमागे. आणि लाईक करा, शेअर करा, काही कमेंट असल्यास नक्की कळवा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय आणि इंग्लिश बोलत राहा. बाय. हॅव अ नाईस डे.